कामोटा सेक्टर 31 में बनाए गए शिवशंकर मंदिर का सुवर्ण कलशारोहण 16 बुधवार को जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल की उपस्थिति में संपन्न हुआ। इस दौरान पूजा अर्चना साथ ही होम हवन भी किया गया। इस दौरान मंदिर में कलशारोहण की स्थापना की गई। इस कार्यक्रम के लिए जेडपी सदस्य पार्वती पाटिल, पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, सुभाष महाराज गाड़गे, शंकर म्हात्रे, विटूशेठ गोवारी, रमेश गोवारी, शिवदास गोवारी, प्रभाकर गोवारी आदि गणमान्यों सहित सेक्टर 31 के रहवासी तथा शिवभक्त बड़ी संख्या में उपस्थित थे। कामोटा सेक्टर 31 के शिवशंकर मंदिर में आयोजित किए गए सुवर्ण कलशारोहण समारोह के अवसर पर सुबह से लेकर शाम तक विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है। इस दौरान बालाराम पाटिल, जेडपी सदस्य पार्वती पाटिल तथा रविशेठ पाटिल आदि के हाथों पूजा की गई। इस अवसर पर बालाराम पाटिल ने मंदिर के सदस्यों की कार्य की प्रशंसा की और उन्हें आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। मनापासून या ठिकाणी मंडळाच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चिकाटीने जिद्दीने आपण या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली। मंदिराच्या सभोवताली या ठिकाणी वृक्षवल्लीची लागवड करून अतिशय चांगल्या पद्धतीने ती वाढवली आणि एक चांगलं वातावरण मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या मंदिराच्या निमित्तानं आपण या कामोटे वसाहतीमध्ये निर्माण केलेला आहे। अतिशय वेगाने वाढणाऱ्या या वसाहतीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रीयन माणसांचा भरणा आहे आणि या साऱ्यांना या ठिकाणी आपलं माथा टेकण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीच्या धार्मिक स्थानांची निश्चितपणाने गरज जाणवते। स्पर्धेच्या युगामध्ये ज्यावेळेस थोडीशी मानसिक शांतीची आवश्यकता असते त्यावेळेस अशा पद्धतीच्या मंदिरांची आवश्यकता असते। आपण या ठिकाणी अतिशय कष्टाने या मंदिराच्या गर्भगृह उभं केलेला आहे। आजच्या या शुभ कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया। आचारसंहिता 2-3 तारखेला लागण्याच्या महाराज रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने 3 लाख रुपये खर्चून या ठिकाणी सभागृह बांधण्याची जबाबदारी आम्ही मंडळी स्वीकारतो। माझे सहकारी प्रमोद भगत, पार्वती पाटील या मंडळींचा सातत्यानं या कामासाठी पाठपुरावा असायचा। आजच्या या सुवर्ण कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं तो योग जुळून आलेला आहे। संप्रदायाच्या कामामध्ये हातभार लावण्याची खारीचा वाटा उचलण्याची संधी मला आणि माझ्या सहकार्यांना या ठिकाणी या मंडळाच्या वतीने मिळालेली आहे। आपण साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। आपलं कार्य असंच जोमानं चालू राहो, उदंड ख्याती आपल्याला मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करतो।